नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आंबे कच्चे आहेत एकदम आणि मोठे आहेत चांगले. सो आपण बनवणार आहोत आणि ऑलमोस्ट सीझन आंब्यांचा संपत आला आहे. म्हणजे जे रायवळी वगैरे आंबे आहेत ते म्हणजे आहेत, पूर्ण संपले नाही आहेत, पण ते पण आता संपायला येतील. आणि जे काही कलमी आंबे आहेत ते पण बऱ्यापैकी संपले. जे उशिरा लागले ते आहेत झाडांवरती, पण आता पाऊस पडल्यामुळे ते खराब आहेत आंबे होतात, त्याच्यामुळे आपण त्याचं काही बनवू शकत नाही. पण हे रायवळी आंबे आहेत, सो आपण याच्यापासून पन्हं बनवणार आहोत. तर आज एकदम घरगुती पद्धतीमध्ये आपण एकदम पन्हं बनवणार आहोत, तर मी तुम्हाला दाखवेन. आणि आंबे तर आपल्याकडे आहेत 3-4, पण आपण 2च आंब्यांचं बनवणार, कारण की हे आंबे जे आहेत ना ते जिथून आणलेले आहेत तिथून त्याने सांगितलं की आंबट आहेत खूप, त्याच्यामुळे 2च आंब्यांचं बनवायचं आहे आपण. आणि एकदम घरगुती पद्धतीमध्ये बनवायचं आहे, सो मी तुम्हाला दाखवेन. सो पहिला ते आंबे आपण पूर्ण धुवून घेणार आहोत. धुवून घेतल्यानंतर आपण ते शिजायला टाकणार आहोत. आणि त्याच्यानंतर पुढची जी काही प्रोसेस आहे मी तुम्हाला ती दाखवणार आहे. तर आपण डायरेक्ट तेव्हा भेटूया. आता आपण धुवून घेऊया आंबे. सो मी धुवून घेते आणि जे उकडायला टाकते, पूर्ण शिजवून घ्यायचे आंबे. आणि याच्यात काही मोठं असं काही नाही आहे, सोपी आहे पद्धत आणि सगळेच करतात. आणि हा जो म्हणजे जे उन्हाळ्यात करतात पण आता काय आपल्याकडे आंबे आहेत, सो करूया. सो आता आपण धुवून घेऊया आणि शिजायला टाकूया. सो आपण भेटूया नंतर. इथे मी आंबे पूर्ण धुवून घेतलेत आणि इथे टोपामध्ये पाणी घेतलं आहे आणि आत्ता हे 2 आंबे आहेत ते आपण त्या पाण्यात टाकणार आहोत आणि शिजायला टाकणार आहोत. हे बघा खूप मोठे आहेत ते, त्याच्यामुळे मी 2च घेतलेत. तुमच्याकडे जर जास्ती असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता, असं काही नाही. आणि ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे की कसं पन्हं वगैरे करतात, अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. सो आपली एक साधी सरळ पद्धत आहे. सो आज पाऊस पण नाही आहे, त्याच्यामुळे पन्हं बनवू पण शकतो आणि पिळू पण शकतो. आणि पन्हं चांगलं असतं. आणि मी ते ठेवलं गॅसवरती आणि आता गॅस लावते आणि पूर्ण शिजले मी तुम्हाला दाखवते. आणि ती जी पुढची जी काही प्रोसेस आहे ती पण मी दाखवेन. सो आता लायटरने आपण पेटवून घेऊया. सो आपण इथं लायटरने पेटवलेला आहे गॅस आणि आपले आंबे शिजतात. सो आता आपण ह्याच्यावरती झाकून ठेवूया, जेणेकरून वाफ पकडले आणि पटकन आंबे पिकतील. सो आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया. सो इथे मी झाकण ठेवते. चांगली उकळी येईपर्यंत चांगले शिजवायचे, कारण की आतला जो गर आहे तो पूर्ण शिजला पाहिजे, कारण की तो आपण गर काढून मिक्सरला लावणार आहोत, त्याच्यामुळे तो पूर्ण शिजवून घ्यायचा. सो थोडे 25-30 मिनटं म्हणजे अर्धा तास वगैरे जाईल शिजायला. सो असंच ठेवूया. सो आपण अर्ध्या तासानंतर भेटूया. तर आपले आंबे जे काय होते ते पूर्ण शिजून झालेत बऱ्यापैकी. कलर पण पूर्ण चेंज झाला आहे, तुम्ही बघू शकता. पूर्ण हिरवा होता तर आता एकदम असा काळपट असा दिसतो आहे. काळपट नाही म्हणता येणार, असा वेगळाच दिसतो आहे. सो पूर्ण शिजून गेल्यात. तर आता आपण पूर्ण ही जी सालं दिसतात ती काढून घेणार आहात आणि आतला जो गर आहे तो पण आपण काढून घेणार आहात. हे बघा पूर्ण शिजले आहेत बऱ्यापैकी. सो पूर्ण मी गर काढून घेते. गर काढून घेतल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. ओके. सो तुम्ही बघू शकता, हे बघा पूर्ण आपला जो काही गर होता तो मी पूर्ण काढून घेतला आहे. पूर्ण शिजलेला आहे आणि कलर पण खूप मस्त दिसतो आहे, त्यामुळे पन्हं पण दिसायला एकदम भारी दिसेल आणि टेस्ट पण चांगली लागेल. हे बघा इथे पूर्ण एक आंबा झाला आहे आपला सोलून, म्हणजे त्यातलं गर काढून. आणि आता आपल्याला दुसरा आंबाचा चालू आहे. तुम्ही बघू शकता कलर किती छान आला आहे. सो हे जे सगळं जे आहे म्हणजे जो काही गर आहे तो आपण सगळं आता मिक्सरमध्ये टाकणार आहोत. आणि त्याच्यामध्ये साखर, थोडी वेलची टाकायची. आणि जर तुमच्याकडे केशर वगैरे असेल तुम्ही केशर पण टाकू शकता. एक नंबर फ्लेवर येतो आणि पण लागतं पण मस्त. तर ही सगळी प्रोसेस आहे आणि असं काय नाही का ह्याच्यामध्ये खूप काही असं आहे, म्हणजे साखर आणि काही वेलचीचंच जास्ती आहे. बाकी तुम्ही घरामध्ये जे काही असेल, पिठी साखर जरी असेल तरी पण तुम्ही टाकू शकता, असं काही नाही. आणि कलर बघा एक नंबर कलर आला आहे. सो पन्हं तर अजून एक नंबर होईल. सो थोडं राहिलं आहे ते मी करते, त्याच्यानंतर मिक्सरला लावणार आहे. सो मिक्सरला लावताना मी तुम्हाला दाखवते. सो हा जो काही पल्प आहे तो आपण सगळं याच्यात टाकणार आहोत, म्हणजे थोडक्यात गर बघा मिक्सरमध्ये. सो बाहेर पडते.
तर आपण ह्याच्यात टाकलेलं आहे मिक्सरमध्ये आणि आता आपण मिक्सर लावून घेणार आहोत. आणि मिक्सर लावल्यानंतर जे काही ते बारीक होईल ते आपण तुपामध्ये टाकणार आहोत आणि गरम करणार आहोत आणि त्याच्यामध्ये साखर, वेलची ॲड करणार आहोत. आता मी पहिलं पूर्ण लावून घेते. यात साखर पण ॲड झाली आहे आणि आता चांगलं फिरवून घ्यायचं आहे. थोडं पाणी पण ॲड करायचं घट्ट दिसलं तर. सो याच्यात वेलची थोडी ॲड करायची, अजून छान लागतं. सो फायनली आपलं रेडी झालं आहे. एकदम बघू शकता एकदम पातळ असं, आणि पातळच करायचं, घट्ट नाही करायचं. आणि हे आता गरम आहे आणि थोडंसं गार झालं की फ्रीजमध्ये ठेवायचं आणि एक नंबर लागतं गार एकदम. आणि हे 2-3 दिवस सहज राहू शकतं फ्रीजमध्ये, तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्यात वेलची ॲड केली आहे मी आणि तुम्ही बघू शकता किती कलर बघा काय आला आहे मस्त असा. आणि फायनली आपलं हे तयार झालं आहे आणि मी आता हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि मी तुम्हाला थोड्या वेळानंतर दाखवेन की कसं झालं आहे ते, टेस्ट वगैरे कशी आली आहे. सो साखर टाकायची बरीच, कारण की आमच्या कैऱ्या असतात त्या आंबट असतात, त्याच्यामुळे साखर खूप लागते पन्ह करायला. आणि कलर बघा तुम्ही काय आला आहे, एक नंबर असा. सो तुम्हीसुद्धा करू शकता, असं काही नाही आहे की अजून कैऱ्या वगैरे मिळतात, आंबे अजून जे उशिरा लागले त्या कैऱ्या पण मिळतात, तर तुम्ही बनवू शकता. बघा आता हे फ्रीजमध्ये ठेवायचं आणि सरळ साधी पद्धत आहे, एकदम सरळ आहे आणि तुम्ही पण करू शकता. आणि मस्तपैकी आता फ्रीजमध्ये ठेवते आहे मी आणि थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते. सो कलर मस्त आला आहे. सो आता हे फ्रीजमध्ये ठेवूया. सो फायनली आपण जे काही दुपारी बनवलं होतं पण ते फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि आत्ता ते फ्रीजमधून मी बाहेर काढलं आहे आणि बघा एकदम गार झालेलं आहे. आणि मी आता तुम्हाला ओतून दाखवते ग्लासात, किती मस्त झालं आहे ते. कलरला पण एकदम मस्त आलं आहे. सो मी ते दाखवते तुम्हाला. सो मी ग्लासात ओतलं आहे, तुम्ही बघू शकता कलर बघा. सो पूर्ण असा एकदम कलर आला आहे एकदम. आणि आपलं रेडी आहे पन्ह. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. सो आपण असाच एक व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.